अडचणी काहीही असू देत, डोळ्यात कितीही पाणी असू देत, पण जर अंतःकरणात स्वामी असतील ना, तर उत्तर नेहमीच एकच मिळतं, माझ्यावर ठेव विश्वास, सगळं ठीक होईल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज संडे होता आणि संडे म्हटलं म्हणजे खूप जास्त असं निवांत रुटीन असतं. खाण्यापिण्याचं सुद्धा आणि सुट्टीचा दिवस असतो, त्यासाठी प्रत्येक गोष्ट ही निवांतपणाने होत असते. आणि आज संडे स्पेशल काहीतरी बेत बनवायचा होता, तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते का मी बाहेर मिळणाऱ्या रेसिपी सुद्धा घरी कधी कधी ट्राय करून बघते आणि शक्यतो बाहेर खायचं आम्ही जास्त करून अवॉइड करत असतो. तर छान अशी सकाळी देवपूजा झाली. त्याच्यानंतर इथे मला 3 डाळीचं सांबर बनवायचं होतं. त्यासाठी मी एक शेवग्याची मोठी शेंग तिला सोलून छान असं कट करून घेतलं. एक आलू छोटा छान असा कट करून घेतला होता आणि पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता. आणि नंतर थोडीशी मुगाची डाळ, थोडीशी तूर डाळ आणि जास्त अशी मसूर डाळ, असं 3 डाळींचं मला सांबर बनवायचं होतं. आम्ही मागच्या वेळेस बाहेर सांबर खाल्लं, सो आम्हाला म्हणायचं होतं का असं सांबर कधीतरी बनव. मी नेहमी बनवत असते, पण थोडी मसूर डाळ आणि थोडी मूग डाळ आणि जास्त अशी तूर डाळ असते. पण मात्र ह्या वेळेस मी जास्त मसूर डाळीचं प्रमाण जास्ती वाढवलं होतं आणि हे सुद्धा सांबर खूप छान आणि टेस्टी झालं होतं. तर जोपर्यंत कुकरच्या 2 ते 3 शिट्या होत आहेत म्हटलं, तोपर्यंत बाकीची कामं आवडते. आणि तूर डाळ कमी असल्यामुळे अगदी 2 शिटीमध्येच खूप छान अशी डाळ माझी होऊन गेलेली होती. म्हणून सर्व काही कोथिंबीर वगैरे कट करून पाण्यात टाकून दिला, जेणेकरून तो भिजत होता. एक मोठं कांदा होता, त्याला सुद्धा बारीक कट करून छान असं इथे चॉप करून घेते आहे, जेणेकरून बराचसा वेळ हा वाचतो. आणि कांदा खूप जास्त तिखट असल्यामुळे डोळ्यातून सुद्धा बरंचसं अश्रू हे टपकत असतात. म्हणून म्हटलं चला लवकर कांदा याच्यामध्ये चॉप करते. आणि सांबरसाठी खूप बारीक चॉप झालेला कांदा सुद्धा खूप टेस्टी लागत होता आणि छान लागतो, वाटत सुद्धा नाही की कांदा टाकलेला आहे. त्याच्यानंतर बारीक एक टोमॅटो होतं, ते सुद्धा कट करून घेतलं. मी मिनी ब्लॉगमध्ये काल तुमच्यासोबत शेअर केलं होतं का मी खूप सारा भाजीपाला हा सकाळी आणलेला होता आणि इतका फ्रेश होता, टोमॅटो सुद्धा तितकेच फ्रेश होते. आणि जर तुम्ही भाजी मार्केटला जात असाल तर तुम्हाला सुद्धा कळेल का टोमॅटो आता खूप जास्त महाग झालेले आहेत. तर बऱ्यापैकी टोमॅटोचं प्रमाणही खूप जास्त वाढलेलं आहे, पण म्हटलं चला जरी महाग आहे तरी फ्रेश मिळाले म्हणून काही वाटत नाही अशा वस्तू घेण्यासाठी, कारण हे 8 ते 15 दिवस फ्रीजमध्ये सुद्धा राहतील. त्याच्यानंतर लगेचच लसूण आल्याची पेस्ट, जे काही माझं छोटं खलबत्ता होता त्याच्यामध्ये लसूण आल्याची पेस्ट करून घेतली. आणि नंतर सर्व काही तयारी माझी इकडे झाली होती. तोपर्यंत म्हटलं चला जोपर्यंत व्यवस्थित डाळ अशी थंड होत आहे, कुकर थंड होत आहे, तोपर्यंत जे काही बॅटर होतं इडलीचं, 2 वाटी तांदूळ रेशनचे घेते मी, 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ असं छान असं मिक्सचर करून रात्री सकाळपासून संध्याकाळपर्यंत भिजत ठेवते. रात्री वाटून घेतलं आणि नंतर परत व्यवस्थित असं बॅटर ठेवून दिलेलं होतं, बाहेरच ठेवते, फ्रीजमध्ये अजिबात ठेवलेलं नव्हतं. तरी छान असं फ्लफी होऊन गेलेलं होतं, छान मस्त फुगलेलं सुद्धा होतं. त्याच्यानंतर अगदी अर्धा चम्मच इनो टाकली, थोडंसं मीठ टाकलं, पाणी टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. जोपर्यंत बॅटरमध्ये विनो वगैरे व्यवस्थित अशी मिक्स होत होती, तोपर्यंत म्हटलं चला सांबरची तयारी करून घेते. सांबर झालं का लगेच आपल्याला इडली सुद्धा ठेवता येईल. जोपर्यंत सांबर शिजतं तोपर्यंत लगेचच कढईमध्ये तेल घेतलं, जिरं मोहरीची फोडणी दिली, नंतर कढीपत्ता टाकला आणि कांदा वगैरे छान असा टाकून घेतला, अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा टाकली. व्यवस्थित असं इथे माझं सांबर छान होत होतं आणि खूप टेस्टी झालं होतं बरं हे सांबर. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कधीतरी ट्राय करून बघा. आणि सांबर असलं का पोट भरून सुद्धा इडली सांबर आपल्याला खाता येतं. आणि चटणीसोबत जर आपण खायचं म्हटलं तर पोटही भरत नाही. आणि मग सुद्धा म्हणजे मिस्टरांना सुद्धा डब्यात न्यायला खूप प्रत्येकाला प्रॉब्लेम येतो इडली सांबर देण्यासाठी. इडली चटणी असली का माणसं सुद्धा नाक मुरडतात खाण्यासाठी, आणि जर सांबर बनवलं तर ते सुद्धा छान पोट भरून खातात आणि त्यांना सुद्धा जेवण असो किंवा ब्रेकफास्ट पोट भरून करता येतो. लगेचच कांदा टाकल्याच्या नंतर टोमॅटो टाकून घेतला, मीठ टाकून घेतलं, धनापूड पावडर, किचन किंग मसाला आणि 2 चम्मच सांबर मसाला एव्हरेस्टचा जो मिळतो तो 2 चम्मच टाकून घेतला, कारण खूप टेस्टी होतं त्याच्यामुळे सांबर. आणि नंतर हळद टाकली आणि छान असं मिक्स करून घेतलं. व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत मिक्स केलं. ज्या काही 3 डाळीचं मिक्सचर मी
बनवलेलं होतं कुकरमध्ये ते टाकून दिलं. त्याच्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकलं आणि व्यवस्थित इथे सांबार आमचं तयार झालं होतं. केव्हाही सांबार बनवताना तुम्ही एक छोटं जर वांगं असेल ते सुद्धा टाकू शकतात, पण मी जास्ती करून एक शेवग्याची शेंग आणि एक आलू टाकते. शेवग्याची आवर्जून टाकत असते. शेवग्याची शेंग जर टाकली ना तर खूप छान असं हॉटेलसारखं आणि टेस्टवर आपल्याला घरच्या घरी बनवता येतं आणि खाता सुद्धा येतं. त्याच्यानंतर हिरवीगार कोथिंबीर गार्निश केली आणि थोडंसं झाकण ठेवून सांबार व्यवस्थित होत होतं त्याला साईडच्या गॅसवर ठेवला, जेणेकरून ते कमी गॅसवर होत होतं. तोपर्यंत म्हटलं चला इडलीची तयारी इथे करून घेते. इडलीच्या भांड्याला मध्ये पाणी वगैरे ठेवलं 2 ग्लास. तोपर्यंत म्हटलं चला पटापट तेल वगैरे लावून घेतलं इडली पात्राला आणि नंतर हिच्यामध्ये बॅटर वगैरे टाकून छान अशी 15 ते 20 मिनिटांमध्ये अगदी मऊ खुसखुशीत इडली माझी तयार झाली होती, जी की मी तुमच्यासोबत लास्टमध्ये शेअर केली आहे. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. आणि जर तुम्ही आता बघितलं तर संडे रुटीन म्हटलं आणि आता सणवार सुद्धा आहे, तर बरीचशी कामं ही साईड बाय साईड सुरू आहे. दररोज घरातलं एक काम आणि स्वयंपाक, देवपूजा ही कामं, स्वयंपाक आणि देवपूजा ही कामं तर आपली दररोजची असतात, पण घरातलं सुद्धा एक एक काम जर आवरत घेतलं तर लवकर लवकर ही कामं संपतात देखील आणि आपल्याला सुद्धा निवांत असा वेळ स्वतःसाठी काढता येतो. म्हणून म्हटलं चला जर इडली सांबार बनवलं तर बाकीची कामं आवरता येतील, पण कशाला बाकीची कामं म्हटली आणि इडली सांबार म्हटलं म्हणजे सांगायला खूप सोपा बेत असतो का इडली सांबार बनवलेला आहे, पण त्याची जी भांडे निघतात ना, ती भांडे निघतात त्याचा जो पसारा इतका होतो का खूप पूर्ण दिवस आवरण्यात जातो. जोपर्यंत इडली 15 ते 20 मिनिटांमध्ये होत होती आणि सांबार सुद्धा माझं साईडला शिजत होतं बारीक गॅसवर, तोपर्यंत म्हटलं चला सकाळी सकाळी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सकाळी सकाळी फ्रेश असा भाजीपाला आणलेला होता. त्यातलाच हा काही कोथिंबीर, सर्व भाजीपाला अगदी फ्रेश असा धुवून मी ठेवून दिला होता फ्रीजमध्ये. पण हा कोथिंबीर होता, तर कोथिंबीर माझा निवडायचा बाकी होता आणि मी डायरेक्ट कधीच फ्रीजमध्ये कोथिंबीर किंवा मेथीची भाजी ठेवत नाही, कारण ती खराब होते आणि पैसे सुद्धा आपले वेस्ट होतात. त्यासाठी मी अशी व्यवस्थित असं त्याच्या काड्या वगैरे काढून व्यवस्थित असा तोडून कोथिंबीर ठेवत असते, जेणेकरून मला हा कोथिंबीर कमीत कमी 15 दिवस अजिबात आणायची गरज पडत नाही आणि 15 दिवस इतका कोथिंबीर मला पुरेसा होऊन जातो. आणि सकाळी सकाळी एक छान असा फायदा झाला का मी खूप म्हणजे सकाळी सकाळी भाजीपाला घ्यायला गेली आणि गर्दी होती म्हणून 10 ते 15 मिनिटं थांबली होती आणि मग त्या काकांनी मला 10 रुपयामध्ये 2 जुडी कोथिंबीरची दिली. म्हटलं चला काहीतरी सकाळची मॉर्निंग खूप छान झाली. त्याच्यानंतर छान असा इडली सांबार असा मी ब्रेकफास्ट करून घेतला. लंचमध्ये सुद्धा मला इडली सांबारच खायचं होतं, पण आधी खाऊन घेतला आणि नंतर घरातली कामं आवरायला घेतली. ही पडदे सुद्धा मी आज काढलेली होती. म्हटलं जरी पाऊस आहे तरी थोडेसे हवेशीर तरी हे पडदे सुकले जातील आणि खूप हवेशीर सुद्धा सुकले जातील, कारण खूप लवकर लवकर ही पडदे माझे सुकले गेलेले होते आणि सर्व काही पडदे जे धुतलेले होते ते संध्याकाळी रात्री असे लावून घेतले. हॉलचा सुद्धा पडदा लावून घेतला, बाकीच्या बेडरूमच्या खिडक्यांना, हॉलच्या खिडक्यांना सुद्धा पडदे लावून घेतलेले होते आणि आता बऱ्यापैकी माझं काम म्हणजे गणपतीची जी काही माझी साफसफाई होती किंवा आवराआवर होती ती सर्व काही झालेली आहे आणि आज बऱ्यापैकी मी निवांत बसली होती, जेणेकरून माझं संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पूर्ण काम हे आवरून झालेलं होतं. तर अशा प्रकारे कितीही कामं केली तरी घरातली कामं मात्र संपत नाहीत आणि आता फक्त माझी देवपूजेची तयारी बाकी होती. हरतालिकेची आणि गणपतीची पूर्ण पूजा आणायची बाकी होती, मार्केटचं काम बाकी होतं. म्हटलं चला आज संडे असल्यामुळे ही कामं तरी आवरली गेली, आता बाहेरची कामं फक्त 1 दिवसाची आहेत, ती सुद्धा आवरली जातील. आणि जर बाहेर गेली, बाहेरून काही आणलं तर ते सुद्धा तुमच्यासोबत नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे जे फ्लावर होते ना, हे फ्लावर पॉट सुद्धा मी धुतलेले होते आणि त्यांना सुद्धा मी जे आपलं निरमा पावडरचं पाणी असतं त्याच्यामध्ये भिजत ठेवलेले होते. 15 ते 20 मिनिटांमध्ये भिजत ठेवले आणि 2 दिवस अगदी छान बाहेर असे सुकू दिलेत.
आणि जे फ्लावर आहेत ते अगदी नव्यासारखे झालेले होते, कारण मी मागच्या वर्षी घेतलेले तेव्हापासून त्यांना धुतले नव्हते. पण म्हटलं चला आता सर्वच झालेलं आहे, मी याच्यावरची धूळ त्याच्यावर, त्याच्यावरची धूळ त्याच्यावर असं बसत असतं. जर एखादी वस्तू तुम्ही नाही धुतली घरामध्ये किंवा नाही पुसली, तर याच्यावरची धूळ त्याच्यावर असं करून करून पुन्हा ती वस्तू खराब होणार. म्हणून म्हटलं चला हे सुद्धा काम करते. आणि असा आमचा संडे रुटीन खूप बिझी होतं, ते संपलं. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक यू.